नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा। तर आज आपण आलो आहे कोस्टल मराइन बायोडायव्हर्सिटीमध्ये, ऐरोलीमध्ये सेक्टर 14 मध्ये येतं। तर आपला हा रेफरन्ससाठी मुलुंड ब्रिज आहे बाजूलाच, त्याच्याच बाजूला आपला हा कोस्टल मराइनचा एरिया आहे। तर आपण इथून आता आतमध्ये आलो। इथं आपल्याला समोरच एक मॅप आहे इंडियामध्ये कुठे कुठे आपल्याला मँग्रोव्ज बघायला भेटतात। तसं गुजरात, मुंबई, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक, केरला, तमिळनाडू आणि असे खूप सारे जागा आहेत। अंदमान निकोबारमध्ये पण आहे। आणि इथं आपलं किंगफिशर बर्ड आहे आणि त्याची आवाज कसा येतो ते दाखवायला इथं बटन दिलं आहे। बटन प्रेस केला की बघा, आणि हे जे स्लाइड्स आहेत साईडला, हे प्रेस करून फिरवलं की आपल्याला इथं इन्फॉर्मेशन येते सगळी, की कोणतं काय कुठे काय सगळी इन्फॉर्मेशन इथं भेटते। आणि इथे आपले बाकीचे मग इथे एक आहे, पॉज करून वाचा हवा तर इथे एक आहे। तर त्याच्यानंतर आपले इथे क्रॅब्स कोणते कोणते आहेत ते सगळे दाखवले आहेत। तर ही स्पेशली जागा लहान मुलांसाठी आहे, की आपण फॅमिलीसोबत येऊन लहान पोरांना घेऊन इथे एन्जॉय करू शकतात लहान पोरं अशी। तर आता इथे एक व्हील आहे, आता व्हीलमध्ये काय आहे बघा, आपण आता मी फिरवलं आहे तर चेंज झालं, परत फिरवलं तर चेंज झालं, ते चेंज होत राहतं। तर इथे एक व्हील आहे सेम तसा बाजूला आहे, की आपण हे फिरवायचं इथे, हे फिरवलं चेंज होत राहतं। फ्लेमिंगोज दिसतील इथे, सेम तसा अजून एक थर्ड व्हील आपला, तो पण फिरवला की चेंज होत राहील, चेंज होत राहतं। फॅमिलीसोबत येण्यासाठी ही जागा आहे, म्हणजे लहान पोरं इथे येऊन जरा त्यांना नॉलेज येऊ शकते कोणत्या कोणत्या टाईपचे वर्ड्स आहेत काय आहे इथे। तर ही पण एक स्क्रीन चालू होती, आता ही बंद आहे सध्या। आणि आपलं इथं फ्लेमिंगोचं साऊंड येईल इथं, आपण हे प्रेस केलं की असा काहीतरी आपल्या फ्लेमिंगोचा आवाज आहे। आता आपण नेक्स्ट रूममध्ये जाऊ, इथून नेक्स्ट रूम आहे। तर आता इथे जसे वेगळे टाईपचे फिश आहेत बघू शकतात तुम्ही। आता ही बघा, म्हणजे ही आपली फेमस मच्छी पॉम्पलेट, त्याला इथं दिले, त्याची इन्फॉर्मेशन आहे ही आहे, ह्याची इन्फॉर्मेशन्स आहेत। स्टारफिशची इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे इथे, हेच फिरवलं की स्टारफिशची इन्फॉर्मेशन भेटते। डॉल्फिनचा आवाज ऐकायचा असेल तर इथं क्लिक करायचं, तर आपल्याला आवाज आहे। आम्ही तिसरी वेळा आवाज करतो ये हा आवाज जरा इरिटेटिंग आहे, तर आम्ही कमी ऐकतो जरा आवाजात। तर आता एक इन्फॉर्मेशन बोर्ड आहे, ड्रॅग अँड ड्रॉप करायचा। आता समजा इथं हिची इन्फॉर्मेशन पाहिजे तर इथे हा ड्रॉप करायचा, तर आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिसेल त्याची सेम, तुम्ही वाचू शकता। इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण दिसते। हे कॅन्सल केलं, आता समजा मला ह्याची पाहिजे इन्फॉर्मेशन, गेला ड्रॅग ड्रॉप केला, इन्फॉर्मेशन आली। तेच सेम इथं लँग्वेजचा ऑप्शन आहे तुम्हाला, एक तर इंग्लिश नाही तर मराठी, हे दोनच ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यात। जसं की म्हणजे असे एका टाईमला 4 लोक बघू शकतात इझिली या स्क्रीनवर। अशी म्हणजे ॲक्वॅटिक्स ॲनिमलसाठी। आता इथं बघा, मरीन मॅमल्स ऑफ इंडिया, त्याची एक फोटो लावला आहे, त्याचं नाव बिव आहेत सगळे। तर आतमध्ये जे मी व्हिडिओ दाखवला तो लहान पोरांसाठी, तिथं म्हणजे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी जागा आहे, तिथं स्टूल ठेवले सगळे लहान पोरांसाठी। तर तिथं जाऊन व्हिडिओमध्ये एक फॉर्मॅटमध्ये एक आपल्याला इन्फॉर्मेशन पुरवतात। आता तन्मयाने आम्ही आतमध्ये जात नाही, आम्हाला जायचं आहे कुठे, तर एक मेन ब्रिज आहे तिथे, चला। तर आपलं सध्या थोडं आतलं फिरून झाले, आतला एरिया आम्ही कवर केला, तर आता बाहेर आले आणि आता बाहेरचा एरिया कवर करू। तर आता समोरून पार्किंगच्या इथून आल्यानंतर आपल्याला इथं भेटतं वेल, जी फिश आहे मोठी आपली, त्याचे बोन्स आहेत हे सगळे। आता वेल प्रिझर्व नाही ही जागा, पण ते आपण बघू शकतो की ठेवलेत एका जागेवर। जिथं आले इथून समोर आपल्याला गेलो ना की फेरी असतात, म्हणजे पर पर्सन 720 रुपीज आहेत पर पर्सन। आपण बुक करायच्या त्या फेरी आणि आपल्याला ते खाडी पूर्ण फिरून घेतात। हे स्पेशली जेव्हा आपले फ्लेमिंगोज असतात ना इथे,
तेव्हासाठी बुकिंग म्हणजे चांगली आहे केलेली, पण आत्ता केली तर काय बघण्यात भेटणार नाहीत का तुम्हाला. ते फक्त आता इथं आम्ही नॉर्मल तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून आलो. तोच जर आपण रस्ता सरळ सरळ पकडत आलो ना तर आपण या ब्रिजवर येऊ. त्याच्याच बाजूला बरोबर फ्लोटिंग ब्रिज आहे, तो सध्या बंद आहे म्हणजे वॉटर लेवल खाली गेल्यामुळे, तर नाही ते तो चालू असतो. तर हाच फ्लोटिंग ब्रिज पकडून जर समोर गेलो तर आपल्याला एक क्रीकचा व्ह्यू भेटतो. आणि इथं नॉर्मल फिशर जे असतात इकडचे लोकल त्यांचे बोट्स आहेत. सध्या हा बंद आहे की वॉटर लेवल कमी आहे त्यासाठी एक बंद ठेवला आहे. आता इथून स्ट्रेट आलो आणि आपण इथं गेलो तर इथं न जाता आपण जर ह्या साईडला टर्न मारून गेलो ना पुढे तर आपल्याला समोर दिसतात ते बोर्ड आहेत. तिथून आपल्याला जायचं बॅम्बू ब्रिजवर. तर खूप वर्ष आधी मी आलेलो इथे बॅम्बू ब्रिजवर, तेव्हा पण एकदा व्हिडिओ बनवलेला आणि आत्ता पण बनवतोय. आता जरा हाय क्वालिटीमध्ये बनवते, तेव्हा लो क्वालिटी होती जरा. म्हणजे हा जरा रोड कच्चा आहे. इथून आपण हे लक्षात ठेवू शकतो की हे सिमेंटचा ब्लॉक आहे, तो स्टार्टिंगपासून सुरू होतो आणि इथपर्यंत येतो. तिथूनच आपण टर्न मारून जर असं स्ट्रेट गेलो तर आपण इथं बघू शकता, तिथं बोर्ड्स आहेत छोटे छोटे, तेच फॉलो करत जायचं आणि समोरच दिसू शकतो तो आपल्याला बॅम्बू ब्रिज. आपण त्याच ब्रिजवर जाऊन पूर्ण एंडपर्यंत गेलं तर आपल्याला त्या क्रीकचा व्ह्यू भेटतो पूर्ण. तर आता आपण याच ब्रिजवर चालत पुढे जातोय. तर साईडला बघू शकतात की पूर्ण साईडला क्रीक आहे आपल्याला आणि इथूनच आपण आता चालत आलो. जस्ट आपण आता हाच ट्रेल कंटिन्यू फॉलो करत गेलो ना की आपल्याला एंडला आपल्याला खाडी दिसते. आता तन्मय आपल्याला शूट करतोय आणि आपण आता तन्मयला शूट करतोय. जास्त नाही चालायचं आपल्याला, मोस्टली 5 मिनटंच चालायचं आहे या ब्रिजवर आणि आपण येऊ. तर हा म्हणजे मान्सून सीझन पूर्ण बंद असतो ब्रिज, कारण की खाडी आहे आणि वॉटर लेवल्स हाय असतात खूप इथे, त्यामुळे मान्सून सीझन पूर्ण बंद ठेवतात. आता हा फक्त मे एंडिंगपर्यंत चालू आहे, जसं की ते आम्हाला सांगत होते की हा मे एंडिंगपर्यंतच फक्त ब्रिज चालू आहे, त्याच्यानंतर हा ब्रिज परत बंद होणार. तेव्हा जर तुम्ही आलात तर फक्त ते बाहेरचे ते रूम दाखवले ज्याच्यात आपल्याला बाकी सगळं ठेवलेलं दिसतं, तेच फक्त बघू शकतात. बाकी हे गोष्टी बघायला भेटणार नाही त्या टायमाला. तर आता आपण मोस्टली पोचलोच तिथे. समोर आपण बघू शकतो तिथे तो व्ह्यू पॉईंट आहे पूर्ण. तर आता आपण मोस्टली पोचलो. लास्ट टाईम मी याच पॉईंटवरून फ्लेमिंगो दिसत होते मला, आत्ता पण आहेत पण खूप कमी आहेत ते फ्लेमिंगो. तर आपण आता जाऊ आणि बघू. आता आपण त्या साईडनी रिटर्न चाललो आहे. बरेच लोक आले त्यामुळे आपण तिथं जास्त थांबलो नाही, कारण की गर्दी होत होती तिथे. तर आता तिथून रिटर्न चाललो आहे. तन्मयने बऱ्यापैकी शूट घेतला आहे गोप्रोमध्ये बोलते त्याच्यात सॅमसंगमध्ये. आता आपण रिटर्न जाऊ आणि तो शूट कलेक्ट करू. आता आमचं झालं आहे पूर्ण इथं कवर करून. आता मोस्टली फॅमिलीज इथं यायला सुरू झालेत, पण हा आता क्लोजिंग टाईम होत चालला आहे. 5:30ला ही जागा क्लोज होते. लहान पोरं पण येतं वाटतं पुढे, कारण की लहान पोरांचा पण आवाज येतो. आहेत लहान पोरं आहेत समोर, त्यांचा पण फोटोग्राफी चाललं आहे, आमचा व्हिडिओग्राफी चाललं आहे. आता आपण थोड्या वेळ थांबू. आता आम्ही एक्झिट घेतो आहे आणि चिल्ली बिल्ली जाता येत आहे सगळी. तर क्लोजिंग टाईम आहे 5:30चा टाईम. 5:27 झालं. काय बोलायचं आता आहे ना. तर आता आपण आजचा ब्लॉग इथेच संपू. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.